सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे येथील एका शेतात दारूचा कारखाना होता। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गट क्रमांक 122-2 या शेतातील पत्र्याच्या शेडमधून वाहनासह तब्बल 1.5 कोटी रुपयाची बनावट देशी दारू व रसायनाचा साठा जप्त केला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे गावात संशयित आरोपी राजू टिळेकर याची शेत जमीन आहे। शेतात मोठे पत्र्याचे शेड मारले होते। त्या ठिकाणी रॉकेट देशी दारू संत्रा, बिंगरी देशी दारू, KSK डिस्टलरी, कोकण प्रीमियम नंबर 1, कोकण ॲग्रो मरीन इंडस्ट्रीज व टँगो पंच श्रीरामपूर या कंपनीची बनावट देशी दारू तयार करण्याचे साहित्य देखील आढळले आहे। वळसंग पोलिसांनी राजू उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर राहणार मद्रे सोलापूर व दिनू शेठ उर्फ भूषण पाटील राहणार धुळे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। घटनास्थळी आयशर टेम्पो MH 40 CD होता, तो देखील पोलिसांनी जप्त केला आहे। पोलिसांनी बनावट देशी दारूच्या कारखान्यात स्वयंचलित 4 मशिने, कच्चे रसायनाचे 250 लिटरचे एकूण 122 बॅरल, मोकळ्या बाटल्याचे बॉक्स, त्यास लागणाऱ्या झाकणाचे बॉक्स व तयार करण्यात आलेले देशी दारू टँगो पंच, रॉकेट देशी दारू, मिगरी देशी दारू, कोकण प्रीमियम नंबर 1 कंपनीची बनावट लेबल अशा प्रकारची बनावट देशी दारूचे सुमारे 1400 बॉक्स बनवण्यात आलेले होती। सदर कारखान्यातून एकूण 1,54,09,750 किमतीचा बनावट देशी दारू व देशी दारू बनवण्याचे साहित्य व त्यापासून बनवण्यात आलेली बनावट दारू जप्त केली आहे। संशयित आरोपीने शासनाची किती फसवणूक केली आहे, गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे, बनावट दारूचे साहित्य, कच्चा माल कुठून आणला याची चौकशी केली। मोठी कारवाई केलेली आहे, जवळपास 1 कोटीपेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त केला आहे। कशा पद्धतीची ही कारवाई? वळसंग पोलीस स्टेशन हद्दीत मद्रे गावामध्ये एक माहिती होतं की काही इलिगल दारू बनवणे वगैरे चालू आहे। प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांना माहिती भेटले होते। त्या आधारे त्यांनी जाऊन 24/1 तारखेला त्यांनी रात्री जाऊन चेक केल्यानंतर त्यांना संशयित एक ट्रक काढून आले। ते ट्रकमध्ये कसं आहे की वरती वेगळं सामान ठेवलेलं आहे आणि खाली दारूचं बॉटल्स वगैरे होते। त्या अनुषंगाने त्यांना संशयित वाटलं की हे देशी दारू कसं बनवतात। त्यांनी ते चौकशीनुसार तिथं फॉलोअप करून ते मूळ स्पॉटला गेले। ते स्पॉटला पूर्ण एक फॅक्टरीसारखं सेटअप होतं। इथं बघू शकता की काही मशीन्स आहेत, 7-8 मशीन आहे, ते पॅकिंगचं मशीन्स। नंतर ड्रम्समध्ये काही केमिकल्स सापडले। ते केमिकल्स काही कंपनीमध्ये बनवतात, मोनो इथेलिन ग्लायकॉल, नंतर स्वीटनर्स आहे, काही पॉलिमर्स यूज करतात। हे इथून जे केमिकलवरून हे दारू तयार करून ते पॅकिंग करत होते असं इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर ते पूर्ण रेड केलेले आहे। तसेच 80 लाखाचं दारू जे बनवून ठेवले होते ते आम्ही सीज केलेले आहे। तसेच मशीन्स आणि काही ड्रम्स आणि केमिकल्स आणि 2 व्हेकल असं टोटल सीज केलेले 1,54 लाखाचं पूर्ण मुद्देमाल आहे। ह्याचा आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही ते टीम रवाना केलेली आहे। एक आरोपी जो मालक आणि तिथंच चालक होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे। तर आम्ही हे पूर्ण चेन कुठून हे बनवतात म्हणण्याच्या ठिकाणी आम्हाला भेटलेले, कुठं हे फॉरवर्ड करतात, ट्रान्सपोर्टेशन कोण करतायत, नंतर हे कुठं सप्लाय होते, हे पूर्ण चेन चं लिंक आम्हाला भेटलेले आहे। तसंच 3 टीम वेगवेगळ्या बाकी जिल्ह्यामध्ये पण आमचं टीम रवाना झालेले आहे। स्थानिक जो आरोपी होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे। यामध्ये काय माल जो सप्लाय कुठं होत होता याची काही माहिती मिळाली आहे का? कारण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स याच्यामध्ये दिसतात। हां, हे वेगवेगळ्या प्रकारचं ब्रँड्स आहे। काही ऑरेंज आहे, टँगो आहे, तर संत्री असं ब्रँड्सचं आणि बनवतात। ह्याचं अजूनही ते बाकी आरोपी निष्पन्न झाल्यानंतर ते आम्हाला समजून येणार। काही बाहेरचं जिल्ह्यामध्ये काही आरोपी आहे, मुंबई, धुळे असं ठिकाणी आहे। तिथं टीम रवाना झालेले आहे आणि हे पूर्ण चेन
आम्ही बस करण्यासाठी पूर्ण ते टीम त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. कारखाना कधीपासून चालू होतो? कारखाने अंदाजे 15 दिवस झाला होता असं माहिती आहे. पण ह्याच्यामध्ये जी दारू बनली जायची त्याची काही आरोग्यास हानिकारक किंवा अशा काही प्रकार आहे याची काही टेस्ट वगैरे होईल किंवा होणार आहे का? ह्याचं केमिकल अनालिसिस होईल. त्याचं सीजर झालेलं आहे. त्याचं फॉरेन्सिक टीम येऊन ते सगळं सीज केलेलं आहे. तसेच ते केमिकल अनालिसिस करून त्याचं योग्य ते कलम आम्ही लावणार आहे. ओके थँक्यू सर.